हाय, कसे आहात सगळे? तुम्हाला तर माहितीच आहे, मी 2 दिवस माझ्या आईकडे राहायला गेले होते आणि तिथे मस्त एन्जॉय केल्यानंतर मी खारघरला रिटर्न आले अँड नाव आय एम बॅक टू माय रुटीन. 2 दिवस आईच्या घरी मस्त राहून आल्यानंतर मी माझ्या घरी परतले आणि आपल्या घरी आल्यानंतर आपल्या रुटीनला सुरुवात होतेच, हे तुम्हाला माहिती आहे. तर ह्या सगळ्या वस्तू बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आमच्याकडे कसला बेत आहे. बरोबर आहे, आज आमच्याकडे पाणीपुरीचा बेत आहे. झालं असं की आईकडे या पाणीपुरीच्या पुऱ्या शिल्लक होत्या. तिने 2-3 दिवसांपूर्वी पाणीपुरी बनवली होती. तर ती मला म्हणाली, त्या पुऱ्या घेऊन जा, इकडे कोणी खाणार नाही आहे. आणि असंही खूप दिवसांपासून अमित माझ्या मागे लागला होता, पाणीपुरी बनव, पाणीपुरी बनव. म्हटलं ठीक आहे, आता आईने पण पुऱ्या दिल्या तर आज आपण पाणीपुरीचा बेत बनवूयाच. तर हा इथे पांढरा वाटाणा, सफेद वाटाणा मी भिजत घातलेला आहे रगड्यासाठी. आणि आता हे चिंच इथे भिजत घालते आहे चिंचेची चटणी करण्यासाठी. तर 5-6 तास हे सगळं व्यवस्थित भिजेल. आणि काल रात्री बराच वेळ मी आर्टवर्क करत बसले होते. सध्या हे फूड मिनिएचर्स फ्रीज मॅग्नेट बनवायचा मी प्रयत्न करते. मला खूप मज्जा येते हे करताना. मी काही इतकी प्रो नाही आहे अजून ह्यामध्ये, पण मी प्रयत्न करते आणि मला खूप छान वाटतं हे सगळं करताना. मला आर्टवर्क करायला खूप आवडतं, हे तुम्हाला माझ्या पूर्वीच्या व्लॉगमध्ये बघून माहितीच आहे. तर आता इथे मी बटाटे उकडायला ठेवलेत. आता तुम्हाला वाटेल की 2 जणांसाठी मी एवढे बटाटे का उकडते आहे. तर असं आहे की पाणीपुरीचा बेत हा रात्रीचा आहे, डिनरचा आहे, पण आत्ताच्या जेवणाचा पण प्रश्न माझ्यासमोर आहे. तर आता मी आलू पराठा बनवते आहे. इथे बटाट्यामध्ये सगळे मसाले घालून त्याचं आलू पराठ्याचं स्टफिंग मी इथे तयार करते आहे. कणिक भिजवून झालेली आहे आणि आलू पराठा पण बरेच दिवस केला नव्हता. म्हटलं चला, आणि अमितला पण आवडतो. म्हटलं आज आलू पराठा पण होऊन जाईल आणि रात्री पाणीपुरी पण होऊन जाईल. बटाट्याचं मिश्रण ऑलमोस्ट तयार झालं होतं आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी यात आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्टच नाही घातली. मग मी ती पेस्ट बनवली आणि पुन्हा सगळं मिश्रण मळून घेतलं. बटाट्याचं मिश्रण जेव्हा आपण ओव्हर मिक्स करतो तेव्हा ते मॉइश्चर रिलीज करतं आणि ते मिश्रण आपलं सैलसर होतं, थोडंसं ओलसर लूज असं होतं आणि त्यामुळे पराठे लाटताना थोडा त्रास होतो. मला पण तसंच झालं. सुरुवातीचा एक पराठा लाटताना त्रास झाला, खाली चिकटला पराठा, पण त्यानंतर बाकीचे सगळे पराठे व्यवस्थित झाले. मल्टीटास्किंग केलं की असंच होतं, कुठे ना कुठे काही ना काहीतरी राहून जातंच. आणि तेच सध्या माझ्या बाबतीत होतं आहे, कारण मला फक्त जेवण बनवायचं नसतं तर शूट पण करायचं असतं एकीकडे. त्यामुळे माझं दोन्ही गोष्टींकडे ॲट अ टाईम लक्ष असतं आणि त्यामुळे कधी कधी काही ना काहीतरी राहून जातंच. पण नंतर मग ती मी रेक्टिफाय करते आणि हळूहळू मला पण आता सवय होईल. पराठे गरम गरमच खायला छान लागतात, म्हणून अमितला मी गरम गरमच पराठे सर्व करत होते बनवताच. आणि त्यानंतर इथे आता माझी प्लेट मी तयार करते आहे आणि माझ्यासाठी पण आता मी इथे तव्यावरती गरम करून घेते माझे पराठे. तव्यावरती जेव्हा आपण रिहीट करतो ना पराठे, तेव्हा ते छान असे क्रिस्पी होतात आणि मज्जा येते खायला. तर इथे आता मी गरम गरम पराठा मला खायला घेतलेला आहे. हॅलो, आता वाजलेत रात्रीचे 8:30. मी आणि अमित मार्केटला गेलो होतो. आम्हाला घरी यायला थोडा उशीर झाला. मग मी घरी आल्या लगेचच स्वयंपाक करायला सुरुवात केली. तर इथे मी रगडा आता कुकरमध्येच बनवते आहे. कुकरमध्ये मी जिऱ्याची फोडणी केली, हिंग घातलं त्यामध्ये आणि हळद पण घातली. आणि त्यानंतर हे जे सफेद वाटाणे आपण दुपारी भिजत घातले होते ते घातले आणि वरून थोडंसं पाणी पण घातलं. आणि मीठ आपल्याला आता घालायचं नाही आहे. मीठ घातलं तर आपलं हे कडधान्य व्यवस्थित शिजत नाही. तर आपला रगडा छान शिजल्यानंतर अमित ना इथे रवीने आधी त्याला मॅश करत होता. मग त्याला ते काही नीट जमलं नाही. मग त्याने पावभाजी स्मॅशर घेतलं आणि मस्तपैकी त्याने मला रगडा मॅश करून दिला. तर आपला रगडा इथे तयार झाला. आता मी बनवते आहे तिखट पाणी. तर तिखट पाणीसाठी मी इथे पुदिना आणि कोथिंबीर सेम समप्रमाणात घेतलं आहे. त्यात मग मी आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात. हिरव्या मिरच्या तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि त्यामध्येच मी बरंच पाणी घालून वाटून घेतलं. आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय, मी त्या वाटणामध्येच अजून 3-4 कप पाणी ॲड केलं आणि ते पाणी मग मी गाळून घेतलेलं आहे. काही जण पेस्ट गाळून घेतात आधी आणि मग त्यात पाणी ॲड करतात, पण मला ते थोडंसं अवघड वाटतं म्हणून मी आधी पाणी करते आणि मग ते पाणीच मी गाळून घेते. सोपं होतं सगळं.
तर पाण्यामध्येच मग मी सगळे मसाले आता ॲड केले. जिऱ्याची पावडर ॲड केली, पाणीपुरीचा मसाला घातला, मीठ, काळं मीठ आणि पांढरं मीठ दोन्ही घातलं आणि 2 गुळाचे खडेसुद्धा घातले. हा डार्क कलरचा गूळ आहे, डार्क ब्राऊन कलरचा, तर तो इतका काही गोड नसतो, त्यामुळे मी 2 खडे यामध्ये घातले आणि त्यानंतर बर्फाचे सुद्धा 2 खडे घातलेत. आता मी बनवते आहे गोड पाणी. तर ह्या ज्या चिंचा आहेत ज्या मी दुपारी भिजत घातल्या होत्या त्यामध्येच आता मी गुळाचे खडे घालणार आहे. तर मी जसं तुम्हाला म्हटलं की हा गूळ तितका काही गोड नसतो चवीला, म्हणून मी जरा जास्त गूळ घातला तो. आणि त्यानंतर हे आता पाणी आपल्याला गॅसवरती कढईमध्ये छान असं उकळून घ्यायचं आहे. आपला सगळा गूळ इथे वितळला पाहिजे. तर गूळ आता सगळा वितळलेला आहे. मी गॅस बंद केला आहे आणि आता ही चटणी आपण थंड करून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर ही चटणी आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. तर आता हे चिंचेचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि ते गाळून झाल्यानंतर त्यात आपल्याला हवं तितकं पाणी, जिऱ्याची पूड आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि आपलं चिंचेचं पाणी तयार झालं आहे. अमितला मध्येच रिअलाईज झालं की पुऱ्या आपल्याला कमी पडतील. ॲक्च्युली आईने जे पुऱ्यांचं पॅकेट दिलं होतं ते अर्धंच पॅकेट होतं आणि अमितला एकदम रिअलाईज झालं की पुऱ्या आपल्याला अजून लागल्या तर काय करायचं. म्हणून तो म्हणाला मी मार्केटमध्ये जाऊन घेऊन येतो. तर तो परत बाजारात गेला आणि पुऱ्यांचं पॅकेट घेऊन आला आणि तो येईपर्यंत इथे मी सगळी तयारी करून ठेवली होती. तर तो आल्या आल्या ते बघून खूप खुश झाला, कारण त्याला खूप भूक लागली होती आणि पाणीपुरी कर असं तो इतक्या दिवसांपासून माझ्या मागे लागला होता ना, सांगत होता मला की शेवटी त्याला आता ती पाणीपुरी माझ्या हातची खायला मिळालेली आहे. तर तो घरी आल्या आल्या पाणीपुरी खायला बसला आणि त्यानंतर मी पण खायला बसले. तर तुम्हाला सगळ्यांना मी थँक्यू म्हणेन, कारण तुम्ही शेवटपर्यंत हा व्लॉग बघितलात आणि मला पण जितकं जसं जमेल तसं मी माझ्या परीने तुम्हाला पाणीपुरीचं गोड पाणी, तिखट पाणी, रगडा हे सगळं ह्या तिन्ही गोष्टींची रेसिपी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. तर चला, आता हा व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळे काळजी घ्या. बाय.